कोल्हापुरातील न्यू कॉलेजचा मराठी विभाग शाश्वत फाउंडेशन आणि भाषा विकास संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। ही स्पर्धा 16 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज ऑडिटोरियम हॉल इथं होणार आहेत। अभिजात मराठी भाषा वास्तव आणि वर्तमान, महाराष्ट्र कालचा आजचा आणि उद्याचा, लोकशाही आणि निवडणुका, भारत महासत्ता झाला का, महाराष्ट्राने देशाला काय दिले, नवशैक्षणिक धोरण तारक की मारक असे स्पर्धेतील विषय असणार आहेत। स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 15,000, 10,000 आणि 7,000 अशी बक्षिसं असणार आहेत। स्पर्धेसाठी 200 रुपये भरून नाव नोंदणी करायची आहे। या स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील यांनी केलंय। राष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये विविध विषय 6 विषय वेगवेगळ्या स्वरूपाचे दिले आहेत आणि या माध्यमातून जे काही महत्त्वाचे सध्याचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाच्या अनुषंगानं राज्यव्यापी चर्चा घडवून आणावी या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्यापर्यंत आणि सर्वच पातळीवरती त्याची प्रसिद्धी देऊन मुलांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलं आहे आणि या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतील आणि ते आपले विचार मांडतील आणि जे काही आम्ही विषय याच्यामध्ये ठेवले आहेत त्या विषयाची चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल, दर्जा त्याचा अतिशय उच्च असा राहील आणि एक चांगल्या प्रकारचं वैचारिक मंथन या निमित्तानं घडून येईल अशी आम्हाला आशा आहे। आणि ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून तिन्ही संस्थांच्या वतीनं आम्ही अतिशय काळजीपूर्वक तिचं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय पारदर्शकपणे या स्पर्धा पार पडतील अशी मला आशा आहे। अलीकडच्या काळात तरुणांमध्ये नवीन विचारांचं मंथन व्हावं, चर्चा घडून यावी हाच या वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश असल्याचं शाश्वत फाउंडेशनचे प्रभाकर पाटील यांनी म्हटलंय। त्या काळामध्ये माध्यमांमध्ये असेल किंवा एखादीच समाजामध्ये सुद्धा ज्या विषयांच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, ज्याच्यावरती परिपक्व विचार पुढे यायला पाहिजेत ते कुठंतरी थांबले आहेत असं वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून तरुणांच्यामध्ये नवीन विचार मंथन व्हावं, चर्चा घडून यावीत आणि लोकांच्यापर्यंत योग्य संदेश जावा हा हेतू ठेवून आम्ही ह्या कार्यक्रमाचं नियोजन केले। महाराष्ट्राची 75 येतेच तर त्या दृष्टिकोनातून कालचा महाराष्ट्र, आजची स्थिती काय आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची 75 महाराष्ट्राची साजरी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हा आम्ही उपक्रम चालू केलेला आहे। स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्राध्यापक जी.आर. पाटील 90 75 05 74 16 आणि प्रभाकर पाटील 91 58 18 53 00 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।